जय। न तातो न माता न बंधुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी भवाब्धावपारे महादुःखभीरुः पपातः प्रकामे प्रलोभे प्रमत्तः कुसंसारपाश प्रबद्धः सदाहं कुसंसारपाश प्रबद्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी न जानामि दानं न च ध्यानयोगं न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रं न जानामि पूजा न च न्यासयोगं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर् गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी कुकर्मी कुसंगे कुबुद्धि कुदासा कुदाचारहेन कदाचारहीनः कुदृष्टि कुवाक्य प्रबन्ध सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ब्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निपीथेश्वरं वा कदाचित् न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदेन सदा जाड्यपत्रः विपत्तौ प्रविष्ट प्रणष्ट सदाहं विपत्तौ प्रविष्ट प्रणष्ट सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी न तातो न माता न बन्धुर्न दाता न तातो न माता न बन्धुर्न दाता न पुत्रो न पुत्रे न भृत्यो न भर्ता न पुत्रो न पुत्रे न भृत्यो न भर्ता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी त्वमेका भवानी त्वमेका भवानी जगदम्बा माता की जय। सगळ्यांनी डोळे बंद करायचे, प्रभू परमात्म्याचं ध्यान करायचंय, कथेकरता मनचित्त एकाग्र करायचं आहे। नमो भगवते वासुदेवाय सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमनिरिवतमसाम्राशिन्नाशयति विघ्नानाम् गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चतवार वाचा गमो पंत अनंत या राघवाचा सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतकलेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। महायोगपीठे तटे भीमरथयां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। प्रह्लाद नारद पराशर पुण्डरीक व्यासाम्बरीश शुकशौनक भीष्मदालभ्यां रुक्माङ्गदार्जुन विभीषण युधिष्ठिरादीन् पुण्यानि मान परम भागवतान् नमामि। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्र नेत्र येन तवया भारत तैलपूर्ण परजबालितो ज्ञानमयः प्रदीपः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृते भद्रायै यता प्रणता स्मतां विद्युक्तामसमप्रभां मृगपते स्कन्धस्थितां भीषणां कन्याभिकरवालखेटविलसद्धस्ताभिरासेवितां हस्तैश्चक्रगदाशिखेटविशिखां चापं गुणं दर्शनीं बिभ्राणाम् अणलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आनन्दमानन्दकर प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगेन्द्रमेढ्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाचिया रूपा पांडुरंगा तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ येणे सुखे राहू सर्वकाळ। तुझी श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्वाहुने जाणे तुझे हाती
तुका म्हणे येथ नाही मी तू पण स्तवावे ते कवने कवनाला अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र जेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा जो भक्त आवडे श्री हरीसी तया ठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठान परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा तुका हा तुकावा परब्रह्म रूपी तुकिता तुका पावला स्वस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे से गाता बहुसा निळा पावला परमहाता सदा नम्र भावति वैराग्य मूर्ति सदा नाम चित्तेति वात्सल्य मूर्ति अखंडित सेवा श्री विठ्ठल मूर्ति नमस्कार सद्गुरु श्री बनसीधर मूर्ति अनेन प्रियतां देवो भगवान् रुक्मिणीपतिः श्री कृष्णचन्द्रपुरवेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीनाथ समर्थ श्रीनाथ समर्थ श्रीनाथ समर्थ पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय जगदम्बा माता की जय श्रीमद्देवी भागवत महापुराण की वेदव्यास भगवान की जय शुकदेव जी महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म श्रीनाथ महाराज की जय श्री संत शिरोमणि साधका महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय सद्गुरु बनसीधर महाराज की जय सब साधु संतन की जय आज के आनंद की जय गौ माता की जय भारत माता की जय सत्य सनातन धर्म की जय 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 श्री राधे श्याम जय जय श्री राधे श्याम जय जय श्री राधे श्याम ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय काल विनाशिनी काली जय जय काल विनाशिनी काली जय जय दुर्गा दुर्गति नाशिनी जय म्हणा दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय काल विनाशिनी काली जय जय काल विनाशिनी काली जय जय उमा रमा ब्रह्माणी जय जय उमा रमा ब्रह्माणी जय जय सरस्वती श्री राधे जय जय सरस्वती श्री राधे जय जय दुर्गा दुर्गति नाशिनी
कुलस्वामिनी कृपामयी करुणामयी जिचं स्वरूप सनातन आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, अशी भगवती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिगुणात्मिका, राजराजेश्वरी, परांबिका, भक्तवांछा कल्पतरू, भगवती जगदंबेच्या, भगवती दुर्गा देवीच्या, कुलस्वामीच्या अत्यंतिक अशा कृपा आशीर्वादाने तिच्या कृपाछत्रामध्ये भगवतीचं हे उत्तम प्रकारचं असं गुणसंकीर्तन श्रीमद देवी भागवत महापुराणाच्या महापुराणाचा आश्रय घेत आपण सर्वजण श्रवण करत आहोत। आणि भगवतीची जी कृपा आहे ही परम सौभाग्यानं आपल्या पदरामध्ये आपण पाडून घेत आहोत। श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 730व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर संत शिरोमणी नामदेव महाराज यांचाही समाधी सोहळा या संतद्वयांच्या पुण्यपावन अशा समाधी सोहळा निमित्तानं प्रतिवार्षिक प्रमाणे चालत आलेला, अव्याहतपणे चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे श्रीमद देवी भागवत महापुराण जशी भगवंत आपल्यावर कृपा करतो, जसे संत महात्मे आपल्यावर जशी कृपा करतात, त्या कृपेनं आपण वेगवेगळी पुराण श्रवण करण्याचा प्रयत्न करतो। आणि म्हणून मागील वर्ष आणि ह्या वर्षी आपण श्रीमद देवी भागवत महापुराण संतांच्या कृपेनं श्रवण करतो आहोत। ह्या ज्ञान यज्ञाकरता, ह्या ज्ञान सत्राकरता उपस्थित असलेले तुम्ही सर्वजन हरिभक्त, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माता भगिनी, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्माला नेहमीप्रमाणे वंदन करतो। आणि भगवतीची ही जी काही दिव्य चरित्र गाथा आहे, या गाथेचा आपण यथाशक्ती, यथामती आपण विचार करूया।
जगदंबा माता की जय। उपस्थित मी जसं म्हटलं की वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, त्याचा विचार करत असताना हळूहळू आपल्याला असं उपस्थित तरुण अशी म्हणण्याची सुद्धा वेळ येते। तरुण तरुणी उपस्थित असलेले इथे तरुण तरुणी असं म्हणण्याची सुद्धा आपल्याला वेळ येते। कारण जेवढी आवश्यकता परमार्थाची यावत जीवाला आहे तेवढी विशेषत्वानं आवश्यकता ही तरुण तरुणींना आहे परमार्थाची। आणि म्हणून ह्या सत्कर्मामध्ये उत्तरोत्तर त्यांचा सुद्धा सहभाग वाढता असावा, घटता नसावा। जसं सप्ताहाची मीटिंग होती आणि मग सगळेजण जमलेले होते। तुम्ही सहज विचारलं बाबा सप्ताह कधी सुरू झाला, तर आबा असं म्हणले की बाबा आम्हालाही माहित नाही, आता आम्ही खूप लहान। म्हणजे जवळपास धरून घ्या तुम्ही 70-75 वर्षाच्या पुढे, म्हणजे जुना परमार्थ। म्हणजे 70-75 वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह अव्याहतपणे त्या तिथीला सुरू करणे आणि त्या समाधी सोहळा करून त्या तिथीला काला करून त्याची सांगता करणे अव्याहतपणे गेली 70-75 वर्ष झाली, जास्त पण कमी। आणि हे काही एवढं सोपं नसतं। कोणतीही गोष्ट करायची असली तरी ते शिवधनुष्य पेलणार कोणीतरी पाहिजे आणि जो नित्यनेम केला तो नेम सुद्धा आपला व्यवस्थित चालला पाहिजे। आणि म्हणून अखंड हरिनाम सप्ताह असेल, काही गावातले उत्सव असतील तर हे टिकले पाहिजे। काय झालं पाहिजे? टिकले पाहिजे। कारण ते जर टिकले नाही तर पुढच्या पिढीला काय देणार आहे? कोणताही एखादा उत्सव असेल, कोणताही एखादी गोष्ट असेल तर ती टिकली पाहिजे। कारण आपल्याला ती पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायची। आणि म्हणून कोणतीही गोष्ट ही उत्तरोत्तर प्रगतीची वाटचाल करणारी असली पाहिजे। जसं प्रपंचात आपल्याला वाटतं की आपल्या घरी सगळं असावं असं वाटतं, आपलं घर असावं वाटतं, आपल्याकडे मोठा टीव्ही असावा वाटतो, वॉशिंग मशीन असावं वाटतं, एसी असावा वाटतो, नाही का, सगळं असावं वाटतं, गाडी असावी वाटते, नाही का, सगळं असावं वाटतं। आणि ते जे नाही ते मिळवण्याकरता आपण मग प्रयत्न करत असतो। तसं मग पारमार्थिक दृष्ट्या हा परमार्थ जपला गेला पाहिजे, याच्याकरता सुद्धा आपण अट्टहास्य असलो पाहिजे। आणि हा जो काही पूर्वासुरींनी घालून दिलेला नियम आहे, हा नियम हा आपण चालू ठेवला पाहिजे।
आणि म्हणून हा नियम चालवण्याकरता युवकांची खूप आवश्यकता आहे. त्याचा विचार आपण कथेत करणार आहोत. सांगायचं तात्पर्य एवढंच की येन तेन प्रकारे का होईना आध्यात्मिक पथावर, कारण परमार्थ ही जी गोष्ट आहे, भगवंताला स्मरण करण्याची जी गोष्ट आहे, ही गोष्ट काही फक्त म्हातार वयात करायची गोष्ट नाही. हळूहळू जसं आपल्याला कळायला लागतं तसं तसं याच्यामध्ये रत राहिलो की योग्य वेळी मात्र मग भगवंताचं स्मरण अत्यधिकपणे होतं. आणि म्हणून तरुण आणि तरुणी यांचा सहभाग, जे निरोगी आहेत, जे सशक्त आहेत, असा सगळ्यांचा सहभाग हर्ष उल्हासाने आपण त्याच्यामध्ये सहभागी झालो पाहिजे. आणि सहभागी होऊन हा पारमार्थिक योग जो आहे, हे पारमार्थिक चिंतन आहे, ते श्रवण करून याचा आनंद आपण घेतला पाहिजे. कालपासून आपण भगवतीची चर्चा करतो आहोत. पूर्वकथानुसंधानामध्ये देवी भागवताच्या श्रवणाचं महत्व आणि देवी भागवत श्रवण केल्यानं काय फलप्राप्ती होते त्याचंही महत्व आपण काल बघितलं. कारण जो कोणी देवी भागवताचं श्रवण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यम यम कामयते चिंतम तम तम प्राप्नोति निश्चितम. जे जे आपण मनामध्ये कामना ठेवली त्या सगळी कामना, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. कशानं? श्रवणाने, देवी भागवताच्या श्रवणाने. आणि म्हणून सूत महामुनींनी शौनकादी ऋषींना नैमिषारण्यामध्ये भगवतीचं जे महात्म्य आहे, श्रवणाचं जे महात्म्य आहे, या सगळ्या गोष्टी ते प्रतिपादित करून सांगतायत. परमार्थामध्ये ज्या वेळेला आपण एखादं पाऊल टाकत असतो, परमार्थामध्ये ज्या वेळेला आपण पथगामी होतो, चालायला लागतो त्या रस्त्यानं, त्या रस्त्याला चालण्यापूर्वी मनुष्य श्रवण करतो आणि श्रवण केल्याच्या नंतर तो चालायला लागतो. म्हणून ज्या वेळेला आपण नवविधा भक्तीचा विचार करतो, नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात पहिली भक्ती आहे श्रवणम. कोणती भक्ती आहे? श्रवण. श्रवण नावाची भक्ती आहे. आणि ह्या श्रवण भक्तीत खरा परमार्थाचा पाया. कारण आपल्याकडून चांगलं श्रवण घडलं की आपण त्या मार्गाला जातो किंवा त्या मार्गाचे पथगामी होतो. हे चांगल्या श्रवणाचं फळ. आपण सगळे आला आणि आल्याच्या नंतर आपण सगळे एकाग्रतेनं इथं बसून महाराज काय सांगतायत व्यासपीठावर बसून ते सगळं तुम्ही ऐकताय. हा कशाचा परिणाम आहे? कशाचा? श्रवणाचा. श्रवणाचा परिणाम. तुम्ही कधी ना कधीतरी
1 तास, अर्धा तास, पाऊण तास, 2 तास कथा ऐकली असेल, अरे त्या कथा श्रवणानं असं तुमच्या अंतःकरणात भाव निर्माण झाले की आपण आता उद्या बोलतो, पुन्हा भाव निर्माण झाला नाही, आता ह्या वर्षी आपण देवी भागवत ऐकलं बरं का, आता पुढच्या वर्षी जे काही महाराज सांगले पुन्हा ऐकायला, किंवा जिथे काही कीर्तन असेल तिथं आपण ऐकायला. हा कशाचा परिणाम आहे? श्रवणाचा परिणाम. आता हे जर श्रवणच कोणी केलं नसेल तर तो इथपर्यंत येऊ शकतो का? येऊ शकत नाही. म्हणून परमार्थाची चावी श्रवण. काय? परमार्थाची चावी श्रवण. श्रवण शब्दाचा अर्थ आहे साधं सोपं ऐकणे. काय? ऐकणे. आता ऐकणं नेमकं श्रवण कशाला म्हणतात, ऐकणं कशाला म्हणतात? तर चाणक्यनीतीमध्ये सुंदर असं एक सुभाषित चाणक्यांनी सांगितलंय, श्रुत्वा धर्मं विजानाति श्रुत्वा त्यजति दुर्मतिं श्रुत्वा ज्ञानमवाप्नोति श्रुत्वा मोक्षमवाप्नुयात्. श्रवण करूनच आपल्याला धर्माचं तत्व कळतं, कुणाचं तरी ऐकूनच आपल्याला धर्माचं तत्व कळतं. एक, श्रवणानं माणसाच्या ठिकाणी दुर्बुद्धीचा त्याग होतो, दुर्बुद्धी नाहीशी होते. श्रवणाने ज्ञान प्राप्त होतं आणि त्याच श्रवणाने मोक्षही मनुष्याला प्राप्त करून घेता येतो. हे श्रवण भक्तीचं महात्म्य. श्रवण ऐकणे आणि जो अवयव आपल्याला देवाने दिलेला आहे त्याला आपण काय म्हणतो? श्रवण इंद्रिय. काय म्हणतो आपण? श्रवण इंद्रिय. साध्या सोप्या भाषेत काय? बरं का, ज्या वेळेला हा देहरचना होते बघा तुम्ही, देवानं बरोबर डोक्याच्याच खाली कान दिलेले. इथे इथे हे कान, हे कान दुसरीकडे कुठे? दुसरीकडे कुठे असेल तर कल्पना करा बरं. इथे कान असते, इथे पोटाला कान असते, पाठीला, इथं डोक्यात असते. कसं वाटलं असतं? एक कल्पना करा बघतो, किंवा एक मानसिक चित्र तयार करा. एक तर आपण चांगलं दिसलो नसतो, विद्रूप असतो, लोकांचे ताई काय पाठीवर कान नाही काय, पाठीवर डोळे असतात बरं का, पाठीला डोळे असतात नाही काय, फक्त दिसत नाही ते कोणाला. पाठीला डोळे असतात, भिंतीला कान असतात, फक्त दिसत नाही. कोणी पाहिले असेल तर मला येऊन सांगा, आम्ही पाहिले भिंतीला कान नाही काय. पण एक विशेष आहे बरं का, भिंतीला कान असतात, दिसत नाही, पण अनुभवाला येतो. काय? भिंतीला कान आहे, दिसत नाही, अनुभवाला येतो. कारण बरेच लोक भिंतीला कान लावून बसलेले असतात म्हणून अनुभवाला येतो. त्याचा विचार आपण करणार. आणि का कान लावून बसतात तेही आजपर्यंत त्याचं पुढं काही उलगडलं नाही. कशामुळे बसतात? त्या पद्धतीनं एक विचार करा, कान कुठेही जरी देवाने आपल्याला दिले असते तर आपण काय झालो असतो? विद्रूप झालो असतो, विद्रूप. पण देवानी बरोबर आपल्याला कान दिले. कुठे दिले? बरोबर इथे डोक्याच्या खाली. जे मस्तक आहे त्या मस्तकाच्या खाली कान दिले. ते श्रवण इंद्रिय दिलं आणि ते श्रवण इंद्रिय दिलं. त्या श्रवण इंद्रिय डोक्याच्या खाली का दिले? काही नाही म्हणे, ज्या वेळेला चांगलं श्रवण होतं ते चांगलं झालेलं श्रवण थेट डोक्यात जावं म्हणून डोक्याजवळ दिलं, बुद्धीजवळ दिलं. चांगलं श्रवण डोक्यात जावं म्हणून. चांगलं श्रवण डोक्यात जावं म्हणून. आणि
ही श्रवणाची फळ आहे. चांगलं श्रवण, चांगलं ऐकणे, चांगलं श्रवण करणे, चांगल्या गोष्टींचं चिंतन करणे, याच्याकरता श्रवण आहे. श्रवणाला काय होतं? खूप काही होतं. श्रवण भक्तीचं असं महात्म्य आहे किंवा श्रवणाचं असं महात्म्य आहे की श्रवण भक्तीनं अनेक गोष्टी मनुष्याला प्राप्त होतात. ज्या गोष्टी मनुष्याला शिकायला वेळ मिळाला नाही, ती गोष्ट आपण फक्त श्रवणाने मिळवू शकतो. श्रवणाला काय मिळतं? मी आज तुमच्या समोर श्रीमद देवी भागवत सांगतोय किंवा अनेक पुराण, शिवपुराण आपण ऐकलं, श्रीमद भागवत आपण ऐकतो, त्याच्यातली काही चिंतन श्रवण करतो किंवा सगळ्या काही गोष्टी ह्या श्रवण करतो आपण. मी तुमच्या समोर बसतोय याचं कारण आहे श्रवण. मी तुम्हाला काहीतरी चांगलं देऊ शकतोय, जे काही पूर्व संत परंपरेने आलेलं आहे ते चांगलं काहीतरी देऊ शकतो, याचं कारण आहे श्रवण. कारण मी कुठं असं ज्याला आपण म्हणतो असं स्थायी रूपामध्ये एखाद्या गुरुकुलात राहिलो नाही. फक्त वेद अध्ययन करण्याकरता जे राहिलो तेवढंच. पण वेद अध्ययनाच्या बरोबरीला शास्त्र पुराण शिकण्याकरता सुद्धा गुरुकुलात राहावं लागतं. आणि मग तिथे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं एक स्टेप बाय स्टेप त्याचं चिंतन घडतं. तिथे शास्त्र शिकवले जातात, तिथे गीता शिकवली जाते, तिथे पुराण शिकवले जातात, तिथे वेदांचा अर्थ काय आहे हे शिकवलं जातं. तिथे उत्तम प्रकारची मांडणी कशी असते ते शिकवलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी पण माझ्या प्रारब्धानं मला कसा काही योग आला नाही. आणि भौतिक परिस्थिती असेल, पण ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आज तुमच्यापर्यंत मी सांगू शकतो याचं एकमेव कारण आहे श्रवण. काय? श्रवण. खूप जास्त श्रवण, चांगलं चांगलं ऐकणे, ऐकत राहणे. अनेक मोठमोठ्या संतांचा सहवास, सदोदित त्यांच्या मुखातून येणारं शास्त्राचं वचन सतत ऐकत राहणे, आणि हा श्रवण भक्तीचा परिणाम. आणि श्रवणाने मनुष्य बहुश्रुत होतो. काय होतो? बहुश्रुत होतो. जो जास्त फिरलेला असतो, ज्यानं जास्त ऐकलेलं असतं, त्याला आपल्याकडे बहुश्रुत म्हणलं गेलं. काय बहुश्रुत? त्यांना सगळं माहिती बघ. एखादा मनुष्य कायम जर कुठे फिरत असला, कायम फिरस्तीवर, काही लोक कायम फिरस्तीवरच राहतात. ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, ह्या राज्यातून त्या राज्यात, त्या राज्यातून तिकडं फिरतच राहतात. मग फिरल्यानं काय होतं? त्यांना माहिती होऊन जाते, नाही का? कुठं जायचं, काय जायचं, गल्ली बोळा, शॉर्टकट. मग आपल्याला एखादं काम पडलं तर आपण फोन लावतो, बाबा आम्हाला इकडे जायचं, सांगा मार्ग. कशामुळे झाले? फिरले ना. फिरले. कसे फिरले? गर फिरले. म्हणजे पाय घरी कॅनलाच येतात. काल आपण विचार केला, काही लोकांना घर सुटत नाही आणि काही लोक घरात येत नाही. दोन प्रकार. काही लोकांना घरात बसवल्याच जात नाही 10 मिनिटं. असे अनेक लोक पाहिजे घरात बसतच नाही. काय घराचा त्यांचा 36चा आकार असतो काय नाही. आणि बाहेर फिरायला काही वाटत नाही. ते 2-2 महिने फिरतच राहतात, घरी येतच नाही. 2 महिने तिकडच.
सगळा परिपाक म्हणजे श्रवणाने काय होतं, मनुष्य बहुश्रुत होतं आणि श्रवणानं नेमकं ऐकल्या जातं. काय नेमकं ऐकल्या जातं, नेमकी भूमिका लक्षात येते. आणि म्हणून आपल्याकडे श्रवण भक्तीला, श्रवणाला विशेष महात्म्य आहे. पण मला आता हे श्रवण करत असताना श्रवण भक्तीचे सुद्धा 3 प्रकार शास्त्रानं सांगितले. उत्तम श्रवणाचा अधिकारी कोण आहे याचे 3 प्रकार केले. एक आहे कनिष्ठ, एक आहे मध्यम आणि एक आहे उत्तम. आणि जो कनिष्ठ प्रकाराचा श्रोता आहे, तो कनिष्ठ प्रकारचा श्रोता कसा सांगितला, तो ऐकतो खूप पण मात्र त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या बुद्धीत काहीही राहत नाही. तो फक्त ऐकतो ह्या कानानं आणि सोडून ह्या कानानं निघून जातो. म्हणजे थोडक्यात काय, पालथ्या घड्यावर पाणी. त्या पालथ्या घड्यावर किती पाणी टाकलं म्हणजे घडा भरत, किती पाणी टाकायचं नाही म्हणायचं तर नदीत जरी नेऊन ठेवलं तरी ते घड भरणार. तस खूप ऐकलं पण ऐकल्याच्या नंतर ते आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या बुद्धीत जर आपण साठवलं नाही, त्याचं निधिध्यासन जर केलं नाही, तर त्या चिंतनाचा, त्या श्रवणाचा काहीही उपयोग नाही. त्याला म्हणायचं कनिष्ठ श्रोता. कोणता श्रोता? कनिष्ठ श्रोता. त्यानंतर दुसरा श्रोता सांगितला मध्यम. मध्यम श्रोता. हा श्रोता कसा आहे? हा श्रोता म्हणे एखादी चिंतन, एखादी गोष्ट ऐकली की ऐकल्याच्या नंतर तो त्याविषयी प्रयत्न करायला लागतो. काय करायला लागतो? प्रयत्न करायला लागतो. आता श्रवण केलं, श्रवण ऐकलं, काय म्हणे नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. तर तो काय करतो? प्रयत्न करतो नाम घ्यायचा. आता आपण गेली 8 वर्षापासून विचार करतो नामसाधना करा, नामसाधना करा. आणि अविरत नामस्मरण, सतत नामस्मरण करा. एक क्षण सुद्धा वाया जाऊ देऊ नका, असं आपण कायम म्हणतो. पण याच्यामध्ये किती जणांची प्रवृत्ती? खूप कमी जणांची. कारण काल आपण विचार करून आलो, संसारामध्ये अडकलेले, त्याला म्हणायचं मध्यम श्रोता. कोणता? मध्यम श्रोता. प्रयत्न करतो, मी हे करीन, प्रयत्न आहे. मध्यम श्रोता. ऐकलेलं आहे, मला हे करायचं आहे, मध्यम श्रोता. आणि उत्तम श्रोता कोण आहे हे सांगताना ज्ञानोबा असं सांगतात, काना भजनाची या भेटी सरिसाची पैकीर्ती, वस्तू होऊनी कुठी कवनी एक जो. की जो ऐकता क्षणी, श्रवण करता क्षणी ज्या गोष्टीशी तद्रूप होऊन जातो आणि आपल्या बुद्धीमध्ये ते साठवून ठेवतो, तो उत्तम श्रोता सांगितला. उत्तम श्रोता हा उत्तम श्रोता, हे उत्तम श्रोत्याचं लक्षण. चांगलं श्रवण करून जो आचरणामध्ये आणतो, हे उत्तम श्रोत्याचं लक्षण. कारण श्रीमद भागवत महापुराण, श्रीमद देवी भागवत महापुराण किंवा सकल ही जी काही संत चरित्र आहेत, ही फक्त चरित्र ऐकण्यासाठी नाही, याच्यातल्या नुसत्या कथा ऐकण्यासाठी नाही,
याच्यातनं काहीतरी बोध तात्पर्य घेण्यासाठी या सगळ्या कथा आहेत आणि तो बोध आपण घेतला पाहिजे आणि तो बोध घेऊन आपण साठवला देखील पाहिजे. त्याला म्हणायचं उत्तम श्रोता. बघा 3 श्रोत्यांचे प्रकार पाहिले आपण. एक उत्तम पाहिला, मध्यम पाहिला आणि कनिष्ठ पाहिला. 3 श्रोत्यांचा प्रकार. आता आपण कोणत्या श्रोत्यामध्ये बसतो हे जन घरी जाऊन विचार करायचा. ठीक आहे, आपण नेमकं कोणत्या श्रोत्या मंडळीमध्ये बसतो आणि ज्याच्यात नाही मग त्याच्यामध्ये हळूहळू प्रगती करायची. आपण जे आपल्याकडे नाही त्याच्यात प्रगती करायची. ठीक आहे, आपल्याकडे बाबा आपलं महाराजांनी जे लक्षण सांगितलं, शास्त्राने जे लक्षण सांगितलं, आपल्याला काही लक्षात राहत नाही, नामस्मरण करायचं, मग हळूहळू ते चिंतन करायचं, त्याच्यामध्ये एक पायरी वाढवायची, हळूहळू वाढवत जायचं. कारण उत्तम श्रोत्याचं लक्षण सांगत असताना बघा एक दृष्टांत येतो. एक व्यापारी होता बरं का, एक व्यापारी, आणि तो व्यापारी बहुमूल्य रत्नांचा व्यापार करायचा आणि बहुमूल्य रत्नांचा व्यापार करायचा आणि गावोगावी फिरून तो ते रत्न विकायचा, त्याच्यातून धन अर्जन करायचा. आणि धन अर्जन करत असताना एक दिवस एका गावामध्ये गेला. गावात गेल्याच्या नंतर एका झाडाच्या खाली पारावर अनेक लोक बसलेली होती, अनेक मंडळी बसलेली होती, गर्दी होती. आणि मग त्या व्यापाऱ्याला असं वाटलं बाबा गर्दीच्या ठिकाणी जावं, कारण गर्दीच्या ठिकाणी एखादी वस्तू लवकर विकल्या जाते. गर्दीच्या ठिकाणी जिथं कोणी गिराईकच नाही तिथं दुकान टाकून काही उपयोग आहे का? दुकान टाकायचं कशासाठी? गिराईकासाठी, त्याच्यासाठीच टाकायचं. जिथे गिराईक नाही तिथं दुकान टाकून काही उपयोग नाही. मला वाटलं गर्दी आहे, गर्दीच्या ठिकाणी गेला. गर्दीच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर 2-4 जण बसलेले होते. त्यांना विचारलं का हो नाही कशाची गर्दी केली एवढी, कशाला बसले लोक इथं? ते म्हणे बाबा इथं दरवर्षी काय राहतं, दरवर्षी इथं प्रवचन राहतात म्हणे, ज्ञानेश्वरीचं ते महाराज प्रवचन सांगतात आणि म्हणून आम्ही प्रवचन ऐकण्याकरता इथे एवढी सगळी गर्दी जमली. ठीक आहे, मी प्रवचन आहे का? त्याने विचार काय केला, आपण काय करू, थोडा वेळ प्रवचन ऐकू आणि प्रवचन ऐकल्याच्या नंतर मग काय जे आपलं आहे ते वस्तू विकू, असा विचार त्याने मनात केला. बरं का, विचार केल्याच्या नंतर आता नवीन पहिल्यांदा त्या ठिकाणी आलेला, गावामध्ये अतिथी आलेला, पाहुणे, आपल्याकडे जर कोणी अतिथी आला, आता समजा कार्यक्रम चालू, कोणी अतिथी जर इथं आलेला बघा, नाही पुढे या, इथं बसा, बाजूला पुढे येऊन बसा, पुढे या तुम्ही. आणि असं कोणी म्हणायला पाहिजे, जे आपण रोज इथे येतो त्यांनी म्हणायला पाहिजे, जे आयोजन करते आहेत त्यांनी म्हणायला पाहिजे की ते कीर्तन चालू असलं ना, बरं का, कीर्तनामध्ये एक सवय, कीर्तन चालू झालं, कीर्तनाच्या आधी नाही यायचं. महाराज जेव्हा विठ्ठल विठ्ठल करायला लागते तेव्हा लोक काय करतात, काही लोक असे असतात त्यांना कोणी बोलवत नाही, तरी ते एवढी जी गर्दी असते ती पूर्ण गर्दी कापत येतात. कापत येऊन एवढ्या दाटी वाटीत सगळं लगे महाराजांना नमस्कार करून ते महाराजांचं पण डिस्टर्ब होऊन जातं, आलेल्या लोकांचं चित्त मन विचलित सगळं विचलित होऊन जातं. आणि तिथे येऊन बसतात पुढं आणि पुन्हा म्हणतात जय हरी जय हरी जय हरी. अशी परिस्थिती. लक्ष आणि चित्त विचलित होता आपल्यामुळे पुन्हा डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कोणी पाहून आला, आपण काय सांगतो, नाही बाबा या इथे बसा खुर्चीवर, आरतीच्या वेळेला आपण त्यांच्या हातात आरती करत, मग त्यांना आपण प्रसाद देतो. पाहून प्रवचनाला सुरुवात व्हायच्या आधी हे गावात नवीनच होते व्यापारी,
लोकांनी त्यांना पुढं केलं, पुढं बसा नाही महाराज, पुढं बसले. पुढं बसल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला सुरुवात झाली. आणि सुरुवात झाली, महाराजांनी ज्ञानेश्वरीचं सुंदर असं प्रवचन केलं. जन्म दुःख जरा दुःखम नित्य दुःखम पुनः पुनः संसार सागरे दुःखम तस्मात् जागृही जागृही. त्यांनी संसार सागराचं चरित्र मांडलं. मनुष्य संसार चक्रामध्ये कशा पद्धतीने अडकलेला आहे. जन्माला येणंही दुःख आहे, व्याधी होणं हेही दुःख आहे, आणि हे जे नित्य दुःख आहे हे पुन्हा पुन्हा आहे. पुनरपि जनन पुनरपि मरण हे पुन्हा पुन्हा आहे. आणि संसार सागरे दुःखम तस्मात् जागृही जागृही. संसार नावाचा तो भवसागर हे दुःख आहे. त्याच्यामुळे काय व्हा, तुम्ही जागृती जागृती, तुम्ही जागे व्हा जागे व्हा. आणि हा संसारातून बाहेर पडा. प्रवचन चालू. ज्ञानेश्वरीतलं प्रवचन अह कटकटा हे बोखटे ये मृत्यू लोकची पराठे येता अर्जुना जरी अवचके जन्मरासी तू जरी झडझडून वाहिला निभ ये भक्तीच्या वाटेला ज्या पावसी अत्यंत निजधाम माझे. इंगळेच्या अंधुरडी झोप कैशी. असं सगळं चिंतन संसाराचं चालू. आणि संसाराची असारता ते चिंतन चालू होतं. संसाराची असारता. आणि क्षणार्धात त्या व्यापाराच्या मनावर त्या गोष्टीचा परिणाम झाला की जीवनामध्ये सगळं नाशिवंत आहे हा परिणाम त्याच्या चित्तावर झाला क्षणार्धात. आणि क्षणार्धात झाल्याबरोबर त्या व्यापारी विकण्याकरता आला होता, त्यानं सगळं सोडून दिलं. तिथं सगळ्याचा त्याग केला, हातात त्यांनी घेतलं, सगळं दान देऊन टाकलं, काही ठेवलं, सगळं दान देऊन टाकलं. सगळी संपत्ती दान दिली. दान दिल्याच्या नंतर तो मात्र आता निसंग झाला सगळ्या गोष्टीतून. आणि निसंग होऊन तो व्यापारी निघून गेला. तीर्थयात्रा करतोय, जंगलात राहतोय, भगवत स्मरण करतोय, तीर्थाटन करतोय. आणि निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर पुन्हा 12-13 वर्ष असं सतत फिरत 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 पुन्हा त्याच गावामध्ये आला. गावात आल्याच्या नंतर पुन्हा लोकांना विचारलं कशाची गर्दी आहे. त्यानं सांगितलं बाबा पुन्हा इथे ज्ञानेश्वरीचं प्रवचन चालू आहे. त्यानं विचारलं बाबा किती वर्षापासून प्रवचन होतात. म्हणजे म्हणाले 30 वर्षापासून प्रवचन होतात. आणि 30 वर्ष झाले, कोणी म्हणतं 35 वर्ष झाले, कोणी म्हणतं 40 वर्ष झाली. एवढ्या दिवसापासून प्रवचन होतात. त्यावेळेला तो तपस्वी झालेला तो व्यापारी तो म्हणायला लागला, इतकी वर्ष तुम्ही श्रवण करताय, 40 वर्षापासून तरी सुद्धा अजून तुमच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही. मी एकदाच काय ते श्रवण केलं तर माझ्या अंतःकरणावर जो आघात झाला, त्या आघाताने मी वैराग्यवान होऊन भगवत स्मरणाला लागलो. तात्पर्य काय, एकदाच ऐकून ज्याची चित्तात ती गोष्ट भिनते तोच खरा श्रोता सांगितला. श्रवणाचं फळ पाहतो. म्हणजे आपण अनेक वर्ष नुसतं ऐकतोच आहे, कृतीत काही नाही, काही नाही, कृतीत काहीच नाही. आता याच्या उपरांत पुन्हा तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होईल, महाराज आता हे सगळं सोडून द्यायचं काय, मी घरदार सगळं. घरदार आपल्याला सोडायचंच नाही, फक्त आहे त्या गोष्टीत निसंग राहायचं. निसंग राहायचं आणि निसंग राहून आपल्याला सतत भगवंताचं स्मरण करत राहायचं. सदोतीत आपल्याला भगवंताच्या विषयी दुसरा विषय आपल्याकडे येताच कामा नाही. ठीक आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, अशी एकविध भक्ती हे उत्तम श्रोत्याचं लक्षण आहे, हे श्रवणाचं फळ आहे. म्हणून चांगलं श्रवण केलं पाहिजे. त्या योगाला काय होतं
तर त्या योगाने आपल्याला त्या ठिकाणी उत्तम गती प्राप्त होते. मी नेहमी सांगतो, काही लोक असे असतात की श्रवण करण्याकरता, नुसतं श्रवण करण्याकरता 4 महिने पंढरपुरात जाऊन राहतात, मस्त राहतात. 4 महिने ऐकण्याकरता, फक्त ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता, भागवत ऐकण्याकरता, गाथेवरचं चिंतन ऐकण्याकरता. सकाळी उठतात, चंद्रभागेचं स्नान असतं, पुंडलिकरायाचं दर्शन असतं, नामदेव पालखीचं दर्शन करायचं, आपलं दुपारी काहीतरी पोटात ढकलायचं आणि मस्त दिवसभर सतत ऐकायचं 4 महिने. आणि चातुर्मास त्याच करता लावले, ऐकायसाठी. ऐका, 6 महिने नाही जमत का? 4 महिने ऐका, श्रवण करा, चांगल्या गोष्टी श्रवण करा. कोणी अनेक तीर्थक्षेत्रावर जातं, कोणी हरिद्वारला जातं, कोणी ऋषिकेशला जातं, 2-2, 3-3 महिने तिकडेच राहतात. आणि श्रवण सतत करतात आणि श्रवणानं आपल्या अंतःकरणातली काय होते, भक्ती सुद्धा दृढ होते. काय होते? भक्ती दृढ होते. आणि भक्ती दृढ झाली की भगवंताचा अनुभव, त्या परमात्म शक्तीचा अनुभव आपल्याला सदोदित त्या ठिकाणी यायला लागतो. म्हणून उत्तम श्रवण करा. ऐकलेली गोष्टी थोड्याफार प्रमाणात का होईना मनुष्याने लक्षात ठेवा. आणि म्हणून श्रवण मात्राने, श्रवण भक्तीनं जो देवी महात्म्य श्रवण करतो, तर त्याला काय होतं, त्याची श्रेष्ठता त्या ठिकाणी वाढते. आणि श्रेष्ठता वाढून अंतःकरणामध्ये भगवतीचं स्वरूप त्या हृदयामध्ये प्रगट होत असतं. जगदंबा माता की, बोल भवानी की जय. जय श्री राधे श्याम. सूतजी शौनकादी ऋषींना सांगताय. सूत महामुनी शौनकादी ऋषींना सांगत असताना देवी भागवताच्या श्रवणाचं महात्म्य सांगितलं. आणि देवीचं भागवताचं महात्म्य काय आहे ते सांगत असताना त्यांनी इतिहास सांगितला. त्यांनी सांगितलं की भगवान गोपाल कृष्ण द्वारकेला राहत होते. आणि द्वारकेला राहत असलेले गोपाल कृष्ण सत्राजित नावाचा तिथं राजा होता. भागवतातही हे चिंतन येतं. हा सत्राजित, त्याचा भाऊ प्रसेन, त्यांच्याकडे भगवान सूर्यनारायणाच्या कृपेने एक श्यामंतक नावाचा मणी होता. आपल्या सगळ्यांना माहिती. भगवान गोपाल कृष्णाने तो मणी राज्यकारभार चालवण्याकरता मागितला, पण सत्राजिताने तो नाही दिला. एक दिवस तो प्रसेन तो मणी घेऊन अरण्यामध्ये गेला. अरण्यात गेल्याच्या नंतर एका सिंहानं त्या प्रसेनला मारलं. मारल्याच्या नंतर तो मणी घेऊन पसार झाला. मणी घेऊन पसार झाला. पसार झाल्याच्या नंतर तो मणी एका अस्वलानं बघितला. अस्वलाला वाटलं हा मणी अत्यंत सुंदर आहे, तेजस्वी आहे, हा मणी माझ्या मुलीकरता खेळायला काम येईल. म्हणून तो मणी त्यानं त्या सिंहाला मारलं. तो मणी ग्रहण केला, आपल्या गुहेत घेऊन गेला. सगळ्यांना कथा माहिती. पण इकडे घटना अशी घडली. अथल्लोकमुखोत्तीर्णां किं वदन्ति पुरे भवत् कृष्णेन निहतो न्यूनं प्रसेनो मणिदीप्सुना. घटना इकडे अशी घडली की भगवान गोपाल कृष्णांनी मागणी केली, त्यानं नाही दिला. भगवान गोपाल कृष्ण म्हणाले ठीक आहे बाबा, काही हरकत नाही. ते विस्मरणात गेले. प्रसेन मारल्या गेला. मारल्या गेल्याच्या नंतर सगळीकडे चर्चा अशी झाली
की भगवान गोपाल कृष्णांनी त्या मण्यासाठी त्या प्रसेनचा वध केला. आता इथे काय शब्द आहे? अथलोकमुखोत्कीर्णा. लोक काय झाले? लोकमुख गिरणा, लोकनिंदा करायला लागले. काय करायला लागले? लोकनिंदा करायला लागली. आणि लोकनिंदा करायला लागल्याच्या नंतर भगवान गोपाल कृष्णांनी विचार असा केला की ह्या लोकनिंदेला आपण उत्तर दिलं पाहिजे. कारण लोकनिंदा जी असते, आता बरं का, सामान्यतः घडलेली घटना काही वेगळीच असते, पण लोक त्याचं काय करतात? पराचा कावळा करतात. काय करतात? पराचा कावळा करतात. ठीक आहे. आणि मग काय, एखादी गोष्ट, एखादी घटना घडली की ही तिला सांगते, ती तिला सांगते, ती तिला सांगते, ती तिला सांगते, असं करता 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 पूर्ण गावामध्ये चर्चा. काहीच नाही, पूर्ण गावात चर्चा. बस स्टँडवर गेलं चर्चा, मारुतीच्या मंदिरात चर्चा, सावता मंदिरात